आज मी तुमच्यासाठी शाही श्रीखंडाची रेसिपी घेऊन आली आहे। गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच ही करून पहा आणि ही कमी साखरेपासून बनवली गेलेली रेसिपी आहे। ही शाही श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही नक्कीच या गुढीपाडव्याला करून पहा। चला तर पाहूया शाही श्रीखंड कसं बनवायचं ते। आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी चक्क्याची गरज असते। चक्का आपण बाजारातूनही विकत घेऊ शकतो, पण ते कदाचित आंबट असू शकतं, त्यामुळे साखर जास्त लागते। तर आपण घरातच चक्का बनवूया। त्यासाठी आपण फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे, ते चांगलं उकळून घट्ट करून घेतलेलं आहे। घट्टसर दूध घेतलेलं आहे। जर तुम्हाला म्हशीचं भेटलं तरी चालेल। आणि ते दूध आपण दही करायला ठेवणार आहोत। तर त्यासाठी मी 2 चमचे दुधामध्ये दही घालून घेते आणि ते त्यात मिक्स करून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपण त्याला दही करायला 4 किंवा 5 तास दह्याला लागतील। ते दही जमवण्यासाठी आपण आता ठेवून दिलं आहे। आणि त्यानंतर आपण दही झाल्यानंतर आपण श्रीखंड करायला घेऊया। बघा याप्रमाणे मी एका जागेवर हलवायचं नाही, एका जागेवर स्थिर असं ठेवून द्यायचं, म्हणजे दही आपला घट्टसर लागेल। आता दही झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया कशी करायची आहे ती। आता हे बघा, हे दही आपण एका चाळणीमध्ये सफेद कपडा मी स्वच्छ करून घेतलेला आहे, तो ठेवला आहे। आणि त्यामध्ये ते दही पूर्ण ओतून घेणार आहे आणि पूर्ण त्याला पीळ मारून गाळून घेणार आहे। त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे। बघा याप्रमाणे मी पूर्ण गाळून घेणार आहे आणि थेंब थेंब पडेपर्यंत आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपल्याला पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। कपडा पूर्ण हलवून घ्यायचा आहे, त्यातलं दही पूर्ण हलवून घ्यायचं आणि परत त्याला पिळून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे एक एक थेंब पडला पाहिजे, पूर्ण पाणी निघून गेलं आहे। आता घट्टसर झाल्यानंतर मी त्या चाळणीमध्येच ते ठेवून देणार आहे। बघा याप्रमाणे आपण त्याला चेक करूया, पूर्ण हलवून परत पिळून घेऊया। असं 2-3दा केल्यानंतर मी त्याला चाळणीमध्येच ठेवून देणार आहे आणि त्यावरती खलबत्ता ठेवणार आहे। जड वस्तू ठेवायची आहे आपल्याला आणि 1 तास तसंच ठेवून देणार आहे, म्हणजे आपलं उरलं सुरलेलं पाणी पण निघून जाईल। बघा याप्रमाणे आपला चक्का तयार झालेला आहे, मुलायम असा चक्का तयार झालेला आहे। पाणी त्याच्यात बिलकुल नाही आहे आणि एवढं पाणी निघालेलं आहे। बघा आता तो सगळं पूर्ण गोळा मी एका बाउलमध्ये काढून घेते। क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। बघा याप्रमाणे आपला चक्का तयार झाला आहे आणि त्याच्यापासून आपण श्रीखंड तयार करणार आहोत। आता हा चक्का आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यात जर गाठी असतील तर ते निघून जातील। बघा याप्रमाणे आपण चाळणीने गाळून घेणार आहोत, म्हणजे मुलायम चक्का आपला तयार होईल, क्रीमी टेक्स्चर येईल त्याला। क्रीमी टेक्स्चरमध्ये आपला चक्का तयार होईल। आणि हे दही किंवा चक्का आपला आंबट नाही आहे, एकदम गोड आहे, त्यामुळे आपल्याला साखरही कमी लागणार आहे। साखर मी मिक्सरला लावून घेतली आहे, बारीक करून घेतलेली आहे आणि ती आता मी त्याच्यात ओतून घेत आहे। बघा साखर पूर्ण बारीक झालेली पाहिजे। आता मी केसरचं दूध आणि थोडे 2 ड्रॉप्स येल्लो कलर टाकला आहे, कारण केसरच्या दुधाने कलर तेवढा येल्लो कलर येत नाही, म्हणून मी 2 थेंब येल्लो कलरचे घातले आणि ते सगळं मिक्स करून घेते। वेलची पावडर टाकली 1 टीस्पून आणि साखर मी दह्यापेक्षा 1 चमचा कमी टाकला आहे, म्हणजे चक्का जर आपला 4 चमचे असेल तर 3 चमचे साखर टाकायची आहे। आणि ह्याप्रमाणे आपण मिक्स करून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा हा मुलायम क्रीमी टेक्स्चरमध्ये आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया, वेगवेगळ्या प्रकारचे आपण टाकू शकता, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी। याप्रमाणे आपला शाही श्रीखंड तयार झालेला आहे आणि त्याला सेट करण्यासाठी आपण 2 तास फ्रीजरमध्ये ठेवूया, म्हणजे व्यवस्थित सेट होईल आणि नंतर आपला श्रीखंड तयार होईल। बघा याप्रमाणे आपला श्रीखंड तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नमस्कार।